क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय आणि या फलंदाजीसाठी आमंत्रित प्राचारित केलाय वामनजे 40+ संघाच्या फलंदाजांना 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये पाहणं गरजेचं आहे कितपर्यंत टोटल सेट केली जाईल, कारण टॉस तर विपरीत दिशेने गेलाय. टॉस विरुद्ध संघाच्या पक्षामध्ये गेलाय. कर्णधाराने सांगितलं होतं की टॉस जर आमच्या बाजूने जरी असला तरी आम्ही क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. म्हणजे विपरीत परीक्षेला, विपरीत दिशेला आता मात्र सामोरं जायचं आहे या दोन्ही बॅटर्सला. आपण पाहतोय या ठिकाणी आज आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी आमचे रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर यांनी आज या ठिकाणी आमंत्रित केले आणि या खारघर नगरीत प्रथमच समालोचन करण्यासाठी मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं जरूर आमच्याकडून केलं जाईल हीच आपण अशा अपेक्षा बाळगूया. आणि यस पंच. प्रजेला ज्यांनी समजले मायबाप, शत्रूचा झाला थरकाप, स्त्रीला दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान. निश्चयाचा महामेरू, भौतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती आणि त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपण या स्पर्धेला करूया शुभारंभ. या ठिकाणी आपण पाहतो आमची लाईव्ह टीम tenniscricket.in. टेनिस बॉल पटलावरची ही प्रथम वेबसाईट संतोषी नाणेकर फाउंडर आहेत या वेबसाईटचे आणि आपण पाहतोय या वेबसाईटवरती ही स्पर्धा अगदी यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाणार आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये या गावचे पंच सुनील पाटील सर, त्याचबरोबरीनं पोंजे विभागातील पंच द्वारकानाथ चोरगे सर आणि त्यांच्या समूहेत A1 जोडी ज्या ठिकाणी द्वारकानाथ चोरगे त्या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण दीपक पाटील सर हे नेहमी असतातच आणि A1 जोडी आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला अल्टरनेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खूप चांगली पंचांची भूमिका दीपकजी पाटील सर यांच्या समूहेत आणि द्वारकानाथ चोरगे सर यांच्या समूहेत खूप वेळा समालोचन करण्याची संधी आहे आणि अचूक पंचांचा निर्णय या ठिकाणी आपण नेहमी पाहत असतो. आज त्यांच्या समूहेत समालोचन कक्षामध्ये आमच्या समूहेत जॉईंट होतील रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर आणि वलभ गावचा गोड आवाज प्रवीणजी टेंबे सर आज आमच्या समूहेत जॉईंट होतील. मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. पहिल्या षटकासाठी स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्गस्थावरती आपण पाहतोय. प्रारंभ करूया शुभारंभ. पहिला चेंडू शॉट ऑफ प्लेन होता, त्या ठिकाणी या कट करण्याचा प्रयत्न, स्वतःला स्ट्रेच केला पण बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकता चांगली सुरुवात गोलंदाज सुरेश यांच्या माध्यमातून होतीये. निर्धाव चेंडूची सांगता मोहसिन शेख स्ट्रायकिंग एंड वरती. दुसरा बॉल पुढे फेकलाय, त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट चेंडूला पाठवलाय ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली जाते. शांत सुरुवात आपण पाहू शकाल. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये माइंडसेट असेल 60 ते 65 धाबा. जर आपल्याकडे गोलंदाजी चांगली असेल तर 60 ते 65 धाबा या धावापटलावरती नक्कीच अर्जित केल्या जातील. त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. तिसरा बॉल आहे, फुल टॉस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. तिथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडीशी केली आहे चुकी. क्रिकेट आहे, क्रिकेटला चुकी मात्र जर झाली तर माफी नसते. एक धाव कंप्लीट, 2 धाबा कंप्लीट, तिसरी साठी डेंजर एंड वरती आहेत. 3 धाबा अगदी सहजरित्या कंप्लीट होतात.
3 बॉलचा खेळ मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. P1चं हे पहिलं षटक आहे. मोहसिन शेखच्या बॅटमधून या 4 धाबा स्कोरबोर्डवरती आपण पाहतो. एकूण 4 धाबा आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर एकूण 4 धाबा या स्कोरबोर्डवरती आहेत. प्रकाश प्रथम स्ट्रायकिंग एंडवरती समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. इथे झेल सोडली आहे. सोपा झेल होता. अगदी चेंडूवरती शेवटपर्यंत जज केलं होतं, नजर ठेवली होती. लास्ट मोमेंटला हातातून चेंडू निसटलाय. 2 धाबा रोखू शकत नाहीयेत. या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. एकूण धाबा संख्या स्कोरबोर्डवरती 6 रन्स इन अ बोर्ड. आणि नक्कीच आज गुणलेखकच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल सोनी पाटील सर आमच्या समूहात जोडलेत. मुरबी गावचे सुपुत्र आज आमच्या समूहात संपूर्ण रात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ॲज अ स्कोरर मधून नक्कीच दिसतील. त्यांचंही स्वागत आहे. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. अतिरिक्त उचाल स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. खूप सुंदर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अगदी उचली घेणारा बाउन्सर पद्धतीचा हा बॉल. या ठिकाणी जर पाहिलं डॉट बॉलची समाप्ती होती. 5 बॉलचा खेळ संपलाय. एकूण धाबा संख्या आहे स्कोरबोर्डवरती 6 धाबा. चांगली सुरुवात आहे. गोलंदाजी का निवडली आहे स्वतः कर्णधारांनी सांगितलं. एक बाउन्स ही वॉर्निंग असेल. 1 बाउन्सची वॉर्निंग. खोलात टाकलाय बॉल. समोरच्या दिशेने खेळला. व्ही शेपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील. मिडॉनचे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. 1 षटकाच्या अखेरीस एकूण धाबा स्कोरबोर्डवरती आहेत 7 धाबा. धून डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आज नेहमी आपण सांगत असतो कुठेही समालोचन असू दे, जगात भारी म्हणजे 19 फेब्रुवारी आणि आज तो सोनियाचा दिवस आहे. आणि या सुवर्ण दिवशी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागोजागी अनेक मोठ्या संख्येने लोक एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा गाजाबाजा, गजर, त्यानंतर मिरवणुका, खूप सारे प्रेम या रयतेनं या राजावरती केलं जात आहे. आणि आज सर्व ठिकाणी या मिरवणुका, ढोलताशे पथक आज सर्व सज्ज झाले असतील. कारण आज दिवस सुवर्ण आहे, सोन्याचा दिवस आहे. 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती. आणि आज डीजे मास्टर परू यांच्या माध्यमातून महाराजांचे धून, महाराजांचे गीत आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्गस्थावरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होईल. अजयला आपण पाहतोय. पहिलं षटक अगदी खूप सुंदर राहिलंय. सुरेशच्या माध्यमातून जर पाहिलं तर धाबा खर्च केल्या फक्त 7. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. एंड चेंज केलं जात आहे. दुसरा एंड कडून गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. डॉट चेंडू नंतर मात्र धावपटलावरती कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर अद्यापपर्यंत वापनजी टीमच्या बॅटर्सला मात्र खामोश ठेवलंय, शांत ठेवलंय. कारण कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अद्यापपर्यंत आला नाही. या डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव केली जाईल कंप्लीट. इथे दोन्ही एंडला एकच गाड्या आहेत. आता ऍक्सिडेंट नक्कीच होणार. यस, अपघात नक्कीच झालाय. इथे रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागणार आहे. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जात आहे. पहिला फलंदाज डगआउट मध्ये वापस. धार येत नाही तलवारीच्या पातीला. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर मराठ्याशिवाय मान नाही या महाराष्ट्राच्या मातीला. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. या ठिकाणी दुसरं षटक प्रगतीपथावरती. अजयच्या पहिल्या बॉलवरती रनआउटची संधी उपलब्ध झाली होती आणि त्या संधीला बिल्ड केल्या.
फलंदाज बाद होईल. बॅट्समन आउट होईल प्रकाश पाटील. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 वरती आपण पाहू शकाल प्रवीण पाटील. लोवर फुल टॉस टर्न केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक व्ही मध्ये तैनात आहेत. लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होत नाही. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. चांगली बॉलिंगचं प्रात्यक्षिक दाखवलंय या ठिकाणी नवापाडा टीमच्या गोलंदाजाने. अद्यापपर्यंत P2चं हे षटक आहे आणि या P2च्या षटकामध्ये जर विचार केला तर एक चांगली बॅटिंग होणं अपेक्षित होतं वामनजे 40+ टीमला, पण तसं काही घडलेलं नाही आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं प्रत्येक बॉल अगदी फलंदाजांचा टान्स, फलंदाजांची भूमिका आणि फलंदाजाची पोझिशन पाहून गोलंदाजाने हाताळलं जातं. यावेळेस लेटकट करायचं होता. बॅटची टॉपेज घेतली आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. दुसरा फलंदाज बॅक टू द टेक आउट प्रवीण पाटील. फलंदाज बाद होईल. वरती 2 बाद अशी स्थिती आहे. कर्णधार स्वतः मार्गस्थ झालेले आहेत. आता कर्णधाराला भूमिका खूप चांगली निभवावी लागणार आहे, कारण पहिल्या 3 फलंदाजांवरती जो विश्वास दाखवला होता, जो कॉन्फिडन्स दाखवला होता, तो कॉन्फिडन्स या ठिकाणी कुठेतरी कमकुवत ठरलाय. म्हणून स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडवरती ऋषिकेश गोंधली फलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालेले आहेत. आता मात्र टेम्पो सेट करावा लागेल, कारण इथे बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर फलंदाजांना पोषक अशी विकेट आहे. लोवर फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. सरळच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. फक्त एकच धाव येते. एकूण धावसंख्या दुहेरी अंकामध्ये ट्रॅव्हल होत असताना 10 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. वयाचं अगदी 40 वर्ष जरी पार झालेलं असेल तरी या क्रिकेटवरचं नितांत प्रेम, या क्रिकेटवरचा जिवाला माझा कमी होणार नाही हे सांगून देत आहेत हे सर्व खेळाडू. आपण पाहतोय 40+चा लॉट्स आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल घरंगळत चाललाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येतो. मिसफील्ड झाली आहे. फंबल आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. 2च धावा येत आहेत. 2 धावेने षटक क्रमांक 2चा खेळ संपुष्टात येतोय. ओव्हर नंबर 2 संपल्या. एकूण धावा संख्या रन बॉल इक्वेशन 12 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. येस, थँक्यू डीजे. 12 धाबा 2 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. आता फलंदाजांना आक्रमकता दाखवावी लागेल, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 षटकांमध्ये 12च आहेत. इथे धाबांचा टेम्पो वाढवावा लागेल. रन रेट जर पाहिलं तर रन बॉल इक्वेशन प्रति षटक 6.00च्या सरासरीनं या ठिकाणी स्कोरबोर्डवरती वामनजे टीमचे फलंदाज धावत आहेत. पण आता स्पीड वाढवावा लागेल. एक्सिलेटरवरती पाय द्यावं लागेल, तरच या धावपटलावरती जास्तीत जास्त अर्जित होतील. आणि या पहिल्या सामन्यामध्ये एक टफ फाईट मॅच, एक फायटिंग टोटल जर स्कोरबोर्डवरती असेल ना, कृष्णा गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालेले आहेत ओव्हर नंबर 3 साठी. ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. हा पहिला मोठा फटका येईल. बॅकबट पॉइंट सीमा पार. चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार.
होतं या ठिकाणी कॅप्टनला एक महत्वाची भूमिका निभावावी लागणार आहे आणि कॅप्टनच्या बॅटमधून आलेला चौकार ऋषिकेश यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पहिलाच बॉल कृष्णाच्या गोलंदाजीवरती शॉर्ट ऑफ प्लेन होता. पॉईंटच्या दिशेनं एक चांगला फटका एक्झिक्यूट केला, स्वतःला स्ट्रेच केलं, मागे खेचलं, बॅकफूट पंच आपण पाहिला आणि हा चौकार ऋषिकेश यांच्या बॅटमधून 4 धावा स्कोरबोर्डवरती ऍड होतील. एकूण धावा संख्या 16 रन्स, 16 धावा आहेत. पुढचा बॉल अगदी समोर टाकलाय, कारण आता जाणलंय, हेरलंय, खूप काही पाहिलंय, कारण मागे टाकलेल्या चेंडूवरती चांगले प्रहार ऑफसाईडच्या दिशेने येत होते. यावेळेसच्या चेंडूवरती लाईन लेंथ आपण चेंज केली आहे, कृष्णा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि ही ते एकच धाव येते. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल वयवर्ष अगदी 40 जरी पार झालं तरी क्रिकेटवरती प्रेम आहे. हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक धावतायत, यष्टी रक्षकाने हा झेल सोडला, एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीसाठी थांबवलाय. स्ट्राईक एंडच्या फलंदाज आहेत ऋषिकेश यांना मात्र दुसरी धावेसाठी थांबवलंय. रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी, रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. बीमरसाठी आपण चाललो आहे. तिसरे पंच दीपक पाटील सर, मॅन फ्रॉम पाली, हे आपल्याला योग्य तो डिसिजन नक्कीच देतील की हा चेंडू फेअर आहे की हा चेंडू खराब आहे. पण या ठिकाणी या बॉलवरती आली आहे एक धाव. फुलटॉस होता, फुलटॉसला मोठ्या फटक्यांमध्ये तब्दील करायचं होतं पण ते तब्दील करता आलं नाही. डिसिजन पेंडिंग नाव. थोड्याच वेळाने दूध का दूध और पाणी का पाणी आपल्याला दीपक पाटील सर सांगतील की या बॉलवरती नक्की काय झालंय, काय घडलंय. धावसंख्या 17 वरती अद्यापपर्यंत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. फेअर डिलिव्हरी, फक्त एकच धावेल. यावेळेसचा चेंडू सरळच्या दिशेनं ऑफसाईडला, लॉंग ऑफला, एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न, एक धाव येते. एक सिंगलने स्कोरबोर्ड पुढे सरकेल. एकूण धावा संख्या 18 वरती पोहोचले. 18 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. कृष्णा यांचं चांगलं षटक राहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर खूप चांगलं कमबॅक. खोलात टाकलेले चेंडू आपण पाहिले सातत्याने. हा चेंडू खूप चांगला आहे, अगदी खोलात टाकलाय. यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आपण ज्याला संबोधतो कृष्णा यांच्या माध्यमातून. पहिला बॉल शॉर्ट ऑफ प्लेन होता, त्यावरती प्रहार, पण त्यानंतर काय कमबॅक केलंय, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. पुढचा बॉल ऑफ स्पिन अंदाजामध्ये. इथे हाईट फॅक्टर चेक केले जाईल. या ठिकाणी जर पाहिलं तर यस, स्क्रीनवरती देखील आपण पाहिलं होतं की हाईट फॅक्टर चेक केला. एक धाव लेगबाईच्या माध्यमातून क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ द्यात, पण त्या धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा संख्या 19 इन अ बोर्ड, 19 धावा. पहिला सामना आपण पाहतो, एका बाजूला नवापाडा 40+ आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल वामनच्या 40+. नवापाडा टीमने गोलंदाजांवरती दाखवलेला विश्वास, प्रथम निवडलं क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलच्या अखेरीस एकूण धावा फक्त आणि फक्त 19 धावा. वामनचे 40+ संघ कुठेतरी अडचणीत आला, कुठेतरी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, चांगले फटकेबाजी दाखवावी लागणार आहे, तरच या ठिकाणी धावपटलावरती येणाऱ्या 5 षटकांमध्ये 40 ते 50 धावा 20 धावा आहेत. येस, थँक्यू सो मच. वा म्हणजे 40+ सपोर्टर्स आणि खेळाडू. 20 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत. या षटकामध्ये 8, पहिल्या 2 ओव्हर्समध्ये होत्या 12. ओव्हर नंबर 4 साठी पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेचा बॉल आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चालला. ऑन साइडला एक धाव. अजय गोलंदाजी मार्गस्थवरती आहे. एक धाव येते. 21 धावा. फुल टॉस बॉल
या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला चालला, एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. ही ते खराब गॅदरिंग आपण पाहतोय, खराब कलेक्शन गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण एवढाही कठीण नव्हता. इझिली हा चेंडू कलेक्ट करणं अपेक्षित होता, पण वयोमानाच्या दृष्टीने वाकणं खूप महत्त्वाचं आहे. आता जर पाहिलं यंग खेळाडूंना देखील असा खोलात जर चेंडू असेल तर वागताना थोडी डिफिकल्टीज होतात. तर हे तर 40+ अबाव आहेत, त्यामुळे थोडंफार तकलीफ, थोडंफार स्ट्रेच जरूर केलं जाईल शरीराला. इथे 3 धावा येत आहेत, एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती 24 रन्स. समोरच्या दिशेने खेळ आहेत अलॉंग द कार्पेट, एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाहीये, थांबवलाय. कारण आता माहिती आहे का की अजूनही 1 षटक बाकी आहे. येणाऱ्या 1 षटकामध्ये चांगली धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण लावू शकतो. या अनुषंगाने रोखलाय, कारण रिक्स घेणं खूप कठीण झालेलं आहे. आपण नेहमी सांगत असतो रिक्स आहे तर इश्क आहे, पण आता मात्र थांबवलाय, कारण विकेट्स महत्त्वाची आहे. यावेळेसचा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. इथे चुकी झाली आहे, चेंडूही कलेक्ट झालं नाहीये, चेंडूपर्यंत पोहोचलं नाहीये आणि या सत्रातील येतोय हा दुसरा खणखणीत असा चौकार. दाबा, पुढचा बॉल समोरच्या दिशेने, मस्त फटका, प्रहार चांगला आहे साइड स्क्रीन वरती. यस, पंचांचा येतो इशारा. इट इज अ ह्यूज माइटीत षटकार, पहिला षटकार येतोय. फलंदाज कर्णधार ऋषिकेशच्या बॅट मधून. मात्र इथे खूप चांगली फिल्डिंग केली जाते एकच धावेत. या एकेरी धावेने एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकाल, एकूण 36 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस 36 वरती स्कोरबोर्ड पोहोचले. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहणं गरजेचं आहे कितपर्यंत धावा येणं अपेक्षित असतील. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला आज पाहायला मिळणार आहे ते पनवेल विधानसभेचे फोर्ट्रिक आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं इथे आगमन होणार आहे. थोड्याच वेळामध्ये त्याची उपस्थिती इथे पाहायला मिळेल. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांची उपस्थिती आपल्याला थोड्याच वेळामध्ये इथे पाहायला मिळेल. नक्कीच पनवेलचे भाग्यविधाते आमदार, अगदी 4 वेळा सलग आमदार होण्याचं सौभाग्य ज्यांनी या पनवेल विधानसभा परिषदेवरती फडकवल्या ते प्रशांतदा ठाकूर यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. तर जयदेव शेठ पाटील, दिनेश ठाकूर यावं आपण. गोलंदाजी मार्गस्थावरती पिंट्या, शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय लेजंड क्रिकेटर आहे पिंट्या जोशी. यावेळेसचा बॉल टर्न केलाय, अगदी लॉंग ऑन ला क्लिअर केलाय, 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी षटकार आलाय, षटकारानं पाहुण्यांचं स्वागत.
यस, थँक्यू हॅलो. डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते, ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होतंय, सन्माननीय पनवेलचे भाग्यविधाते विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब इथे उपस्थित होतात. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय माजी नगरसेवक प्रवीण पाटील साहेब इथे उपस्थित होतात. सन्माननीय आमचे फुलाजी शेठ ठाकूर इथे उपस्थित होतात. त्यांचं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय पनवेलचे दमदार आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. यस, या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय विद्यमान आमदार साहेब मंचावरती विराजमान झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 मध्ये दमदार असं आयोजन आहे आणि दमदार एंट्री आपण पाहतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सन्माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जातं आणि षटकार देखील आला बॅटर्सच्या माध्यमातून. पिंट्या जोशी या गोलंदाजांवरती मात्र पहिला षटकार या आपण पाहतोय. फलंदाज असतील ऋषिकेश यांच्या माध्यमातून हा दुसरा षटकार या मॅच मध्ये आपण पाहतोय. पनवेल परिसराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास हे शिकवलं आमचे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी. हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफला, झेल घेतला जाईल. झेल सोडला होता मागील षटकामध्ये लॉंग ऑफलाच, पण यावेळेस मात्र हा झेल टिपला आणि फलंदाज ऋषिकेश या ठिकाणी बाद होतील. एक चांगली खेळी, एक चांगली टफ फाईट इनिंग मी तर म्हणेन. क्रुशल मुवमेंट वरती येऊन आपल्या संघाला सावरलं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट मी या ऋषिकेशसाठी जरूर सांगेन, कारण खूप अडचणीत संघ होता. रनबॉल इक्वेशन होता, पण त्या ठिकाणी स्वतः लढलाय, स्वतः आपल्या संघाला बॅक केलाय आणि सुस्थितीमध्ये घेऊन गेला. एकूण धावसंख्या जर विचार केला तर धावपटलावरती आहेत 42 धाबा, 27 धावसंख्येची एक महत्त्वपूर्ण इनिंग. टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत ऋषिकेश गोंधली या फलंदाजासाठी. धावसंख्येचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती पिंट्या जोशी द लेजंड खेळाडू आहेत नवापटा टीमचे. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर जर विचार केला विकेट संपादित केली आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. पंकज पाटील 5व्या क्रमांकाचे फलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फिरून मारलाय, मागे क्षेत्ररक्षक नाही. वॅकंड एरिया, चेंडू फाईन लेग सीमारेषे पार, फरार झालाय. रन्स मिळतील 4, येतोय चौकार. तर दोनदा नाही तर सलग 4 वेळा पनवेलचे भाग्यविधाते आमदार या ठिकाणी विधान परिषदेवरती हा झेंडा फडकवलाय. तेच आमचे सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र एक धाब येते आणि एक धाबेनं एकूण धावसंख्या पुढे जाईल 47 धाबा. 47 इन बोर्ड्स आपण पाहतोय. खूप चांगल्या भूमिकेमध्ये पोहोचलाय बामनजे 40+. जो सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा संघर्षमय लढाई चालू होती. मोशिन सलामीचा फलंदाज, कोणत्याही प्रकारची भरीव कामगिरी, ठोस कामगिरी आपल्या टीमसाठी केलेली नाही आहे. आघाडीचा बॅट्समन होता. खूप साऱ्या अपेक्षा, उमेद, आकांक्षा खूप सारे असतात, पण त्या ठिकाणी रेफर केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. तर सन्माननीय आमचे आदरणीय शंकरशेठ ठाकूर साहेब इथे उपस्थित होतात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपण नक्कीच सन्मानाकडे वळणार आहोत, कारण साहेबांचा शेड्यूल बिझी आहे. पुढच्या कार्यक्रमासाठी नक्कीच त्यांना प्रस्थान करायचं आहे, परंतु या स्पर्धेसाठी त्याने अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीने आपण पाहतोय स्वर्गीय कुमारी जिबा भोईर RMSK YCC, स्वर्गीय सिद्धी प्रतिष्ठान मुरबी, स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब इथे उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही इथे करतोय. अशोकबुवा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय पनवेलचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचा आभार. त्याचबरोबर सन्माननीय माजी नगरसेवक प्रवीण शेठ पाटील यांचा शुभ सन्मान. हॅलो,
येणार आहे ना. तर मी दादांना विनंती करेन की आपण थोडंसं मार्गदर्शन. प्रवीण शेठ पाटील यांचा सन्मान इथे होतोय. उद्या नक्कीच त्यांचा तुर्बा संघ इथे खेळणार आहे. आपण पाहतोय सन्माननीय प्रवीण शेठ पाटील यांचा सन्मान फुलाजी शेठ ठाकूर इथे उपस्थित शंकर शेठ ठाकूर अशोक बुवा पाटील च्या शुभास्ते हा सन्मान इथे होतोय. नक्कीच आमदार साहेबांना विनंती करेन की थोडंसं मार्गदर्शन या स्पर्धेबद्दल. आपल्या खारघरमध्ये संपन्न होणाऱ्या आपल्या या मर्यादित षटकांच्या प्रकाश जोतातील सामन्यांच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी खारघरचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, या ठिकाणी उपस्थित शंकर शेठ, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे ते फुलाजी, त्याचबरोबर गुरुनाथ आणि याचबरोबर सर्व आमचे भास्करजी आणि उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे ज्यांची तिसरी पिढी आणि ते एकत्र मैदानामध्ये उतरत आहेत असे सहदेव काका, सुखदेव काका आणि त्याचबरोबरनं सर्व संघांचे खेळाडू उपस्थित, सर्वच आपण युवा खेळाडू उपस्थित सर्व बंधूंनो, मी सगळ्यात आधी या स्पर्धेच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या या सगळ्या परिसरामध्ये सर्व तरुण मंडळी ज्या पद्धतीनं क्रिकेट या खेळावरती प्रेम करतात, हे प्रेम आपलं कधीच कमी होऊ शकत नाही आणि तशा पद्धतीनं आपण सर्वजण मिळून वेगवेगळ्या स्पर्धांचं नियोजन करत राहतो. आज स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषकाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. आयोजन करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या माध्यमातून क्रिकेट खेळाला अशाच पद्धतीनं चांगला अशा त्याचं आयोजन मिळत राहो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो. मला आपण बोलावलं, सन्मानित केलं, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आज शिवजयंती, त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होत राहतं आणि त्यामुळे या सर्वच कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होत राहतो. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. तर साहेबांनी या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ दिला आणि त्यांच्या माध्यमातून थोडंसं मार्गदर्शन या स्पर्धेबद्दल नक्कीच त्यांनी नक्कीच मार्गदर्शन दिलं. त्याबद्दल मी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय की वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. थँक्यू. चला, मुरबी टीम कॅप्टन आणि बेलवली टीम कॅप्टन. हॅलो हॅलो. तर इथे सामना सुरू आहे. आपण एका बाजूला नवापाडा 40+ वर्सेस दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो वावंज 40+. या दोन संघांमधली ही लढत आणि त्यांच्यामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला गेलाय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. तत्पूर्वी मी टॉससाठी विनंती करेन दोन्ही टीम कॅप्टनला की आपण यावं. मुरबी 40+ टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला बेलवली टीमचे कॅप्टन इथे येतात. नरेश, तर सुखदेव काकांना विनंती करेन की काका या आणि शंकरशेठ ठाकूर साहेबांना देखील विनंती करेन की आपण या. आपल्या शुभास्ते आपण इथे टॉस करणार आहोत. दिनेश ठाकूर इथे आहेत, कॅप्टन 40+ मुरबीचे. काका या. संदेश ठाकूर या. सोनू मोनू आमचे आज मुरबी. केश पण आहे का? केश तिकडे विशाल. चला, आपण टॉस करतो इथे सुखदेव काकांच्या शुभास्ते. यस,
हेड कॉल आहे बेलवली टीमचा. नरेश टॉस जिंकला, निर्णय सांग फक्त. फिल्डिंग घेऊ. यस, चला फिल्डिंग घेतली आहे बेलवली 40+ टीम कॅप्टन नरेशने. तर मुरबी संघ फलंदाजी करायची आहे. धन्यवाद. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वर्गीय विश्वनाथ शेट स्मृती चषक 2025 या चषकाच्या 5व्या रात्रीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिली मॅच 50 धावांचं टार्गेट, पहिला बॉल. मिड ऑफ कडे बॉल गेलाय. सहज गतीने खेळत असताना नौपाडा 40+ संघाला आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात संघ आहे श्री मलंग वावजे 40+. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं 49 धावा वावजे संघाने बॅटिंग आणि त्यानंतर 50 धावांचं लक्ष्य. 5 ओव्हरची मॅच, 10.00 ची सरासरी. 19 फेब्रुवारी जगात बारी शिवजयंती सोहळा आज साजरा होतोय. भगवं वातावरण संपूर्ण जगामध्ये. आणि शिवरायांचा जन्म झाला होता अक्षरशः शिवनेरी किल्ल्यावरती. ते 2 अक्षर शिव, त्यानंतर रायगडी राजधानी, त्यातलं राय शिवराय हे नाव निर्माण झालं. जोरदार अपील होती ते वावजे संघाची, चालाकी सुद्धा वापरली, गेम प्लॅनिंग आणि पंचाने ते फेटाळली ते अपील. त्यानंतर हा डॉट बॉल आपण पाहिला. 40+ला देखील इथे मानाचा सामना खेळण्यासाठी संधी दिली आहे या स्पर्धेच्या आयोजकाने. त्यामुळे आज देखील 40+चा एक संघ पुढे जाईल. 3 सामने एका टीमला जिंकायचे आहेत. 3 सामने जिंकल्यानंतर आपण पुढे जाल. स्पर्धेमध्ये खास आकर्षण पाहिलं तर 8 पारितोषिक आहेत. गुड शॉट, बॉल हवेमध्ये ऑन साईडला, ताकदचा पुरेपूर वापर, झेल ड्रॉप, इझी कॅच ड्रॉप झाली. सध्या कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलं आणि इथे मात्र धावून घेतलेले 2 धावा. सुरुवातीचे फलंदाज तळ टोकून बसले तर श्री मलंग वावजे संघाला कठीण होणार, कारण की सुरुवातीचे फलंदाज मैदानातून बाहेर गेले पाहिजेत. परंतु इथे अजून धावा ॲड होतील. या स्पर्धेची खासियत मी उल्लेख केला, 8 पारितोषिक. माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा एखादा स्पर्धा करतो जिथे 8 चषक मला पाहायला मिळतात. यस. तर जयदेव शेठ पाटील आमचे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन आणि त्यांच्या वतीने स्वर्गीय आमचे मामा बारकुशर दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह देखील पुरस्कृत केलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. मिडअपकडे बॉल हवेमध्ये होता, पॉईंटकडे गेला, चेंडू फेकत असताना 2 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि या 2च्या बरोबरीने नवापाडा 40+ संघ जाऊन पोहोचलाय. 4 बॉल 4 धावा. नवापाडा म्हटला तर कल्याण डोंबिवलीचा संघ ठाणे जिल्हा आणि श्री मलंग वावंजे म्हटला तर पनवेल तालुक्याचा संघ रायगड जिल्हा. रायगड वर्सेस ठाणे पहिली मॅच. ही मॅच तुम्हाला सातत्याने पाहायला मिळाला. रायगड आणि ठाणे या 2 जिल्ह्याचं टेनिस क्रिकेट भरपूर मोठा आहे, कारण की सध्या दोन्ही जिल्ह्यामध्ये धमाकेदार स्पर्धा सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषकाला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर पनवेल तालुक्यामध्ये एका बाजूला आपण स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर चषक इथे आपण पाहतो आणि त्यानंतर आपण अजून एक चषक पाहिला तर श्रद्धांजली चषक देखील पाहतो, स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक. असे अनेक मोठमोठे टुर्नामेंट सध्या रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. चौकार आलाय आणि त्यानंतर धावफलकावरती 8 धावा, 1 ओव्हर 10 रन हा रन रेट आहे नवपाडा 40+ साठी. सोपा देखील असेल, परंतु समोर श्री मलंग वावजे म्हटला तर या MIDC मधला ताकदवर संघ आहे, कारण की ह्या संघाने 40+ मध्ये भरपूर चषक जिंकलेत. त्यामध्ये आपण प्रकाशचा उल्लेख करूया आणि त्यानंतर मोसिम शेख बायकरमॅन त्याचा उल्लेख करूया. परंतु नवपाडा 40+ म्हटला तर त्याच्यामध्ये देखील आपण फलंदाज पाहिलं तेही घातक आहेत. पिंट्या अर्थात एक नामांकित गोलंदाज फलंदाज उमेश आणि ही A1 जोडी आहे नवपाडा 40+ची. ही जोडी जर तळ टोकून बसली तर मॅचमध्ये सहजगत्या ते कमबॅक करू शकतात. आणि झेल सुटल्यानंतर त्याचं उत्तर पाहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला धावफलकावरती 10चं रन रेट असताना 10.00 ची सरासरी. आता येणारे 4 ओव्हर 24 बॉल आणि करायचे 40 धावा. टीम मीटिंग घेतली जाते वावजा टीमकडून. महत्त्वाचं असतं कोणता गोलंदाज कोणत्या नंबरवरती बॉलिंग करेल, कारण की सलामी जोडी
त्यांचा एक झेल सुटलाय आणि ती जोडी टल ठोकून बसली तर सामना सोपा होऊ शकतो. तरी आणि या स्पर्धेमध्ये मी उल्लेख केला की ज्याप्रमाणे नवरात्रीचे 9 रात्र असतात त्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये तुम्हाला पहिल्यांदा 9 रात्र पाहायला मिळतील. 9वी रात्र जे असेल मला वाटतं दसऱ्याची असेल, कारण की शेवटची रात्र आहे ती आणि त्यावेळी फायनलचे सामने असतील. आपले संदीप पाटील सर अध्यक्ष निश्चित उल्लेख केला जाईल, कारण की 9वी रात्र मला वाटतं प्रथमच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण सध्या तरी पाहतोय की एवढी मोठी ही स्पर्धा कारगरमध्ये पाहायला मिळते. उल्लेखनीय कामगिरी सातत्याने मागील वर्षी देखील पाहिलं तर एकेकाली भरपूर बाईकचा शोरूम या स्पर्धेमध्ये होता आणि ही स्पर्धा कोणीच विसरणार नाही, कारण की ही ऐतिहासिक स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजक म्हणते तर नेहमी काहीतरी नवीन करत असतात. आत्ता देखील मैदानात पाहिलं तर प्रोफेशनल स्पर्धा काय म्हणतात याचं उत्तम उदाहरण. कोणताही एक्स्ट्रा मंडप नाही, कुठेही कपडा फाटलेला दिसत नाही, बॅनर परफेक्ट टच केलेत, लाईट्स परफेक्ट आहे, बाउंड्रीज परफेक्ट आहेत आणि आउटफील्ड सुंदर आहे. एकही दगड तुम्हाला मैदानात पाहायला मिळत नाही. तर ही प्रोफेशनल स्पर्धा आहे. एखाद्या स्पर्धेची क्वालिटी दर्जा त्याच्या मंडप डेकोरेशन, त्याच्या बॅनर, लाईट्स आणि त्याच्या खेळपट्टीवर डिपेंड करते आणि ही खेळपट्टी देखील सुंदर आहे. त्यामुळे स्टँडर्ड आहे या स्पर्धेचं. सातत्याने मोरबी गावच्या जे आयोजक आहेत ग्रामस्थ मंडळ त्याने स्टँडर्ड ठेवला या टेनिस बॉल क्रिकेटचा. त्यामुळे ही स्पर्धा दर्जात्मक आहे आणि ह्या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक खेळाडूचा वेगळा आहे आणि तो नेहमी सातत्याने राहील. 4 ओव्हर जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये आपण 8 पारितोषिक कॅल्क्युलेट केल्या तर मला वाटतं 4,20,000 बनतात आणि 2 बायसायकल कॅल्क्युलेट केल्या तर 6 लाखाची धनराशी मोस्ट ऑफ या स्पर्धेमध्ये बक्षीस समारंभामध्ये दिली जाईल. 40 धावेची गरज. फॉलिंग स्वीप मारायचा होता, अपील केली बॅटकरची, स्ट्रॉंग अपील. पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ प्लॅनिंग. प्लॅनिंग केल्याशिवाय तुम्ही कोणताहीच खेळ जिंकू शकत नाही. तुम्हाला सातत्याने अपील करावी लागते, गेम प्लॅनिंग करावी लागते. वावंजा संघ तेच करतोय, कारण त्याच्या विकेट किपरच्या मागे जे खेळाडू आहेत, बॉलर आहेत, सर्वांनी अपील केली, कारण हा फलंदाज मोठा आहे. एखादा बिग विकेट तुम्हाला अशा पद्धतीने मिळू शकतो कधी कधी क्रिकेटमध्ये. टॅप केलं या बॉलला, मिड ऑफकडे मारलाय, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये येतोय, फक्त इथे सिंगल मिळेल. पहिल्या बॉल नंतर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय ते म्हणजे नवापाडा 40+ संघावरती. एका बाजूला वावंजे श्री मलंग या नावाने खेळतो, आपण सातत्याने उल्लेख करतो, आई भवाने दे शक्ती, मलंगगडाला मिळून दे मुक्ती. लवकरच मलंगगडाला मुक्ती मिळेल यात मात्र शक्का नाहीये आणि त्या नावाने श्री मलंग वावंजे खेळतोय. दिशाहीन चेंडू आहे, विकेट किपर आतमध्ये घेण्याचा एक चालाकी भरा प्रयत्न. व्हाईट बॉल दर्शवलाय. व्हाईट बॉलच्या समीकरणाने धाव फलकावरती 12 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10.00 ची सरासरी गाठली होती नवापाडाने आणि यावेळी गोलंदाज झालाय ऋषिकेश गोंधली. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग तैनात आहे, इथे मिळेल फक्त सिंगल. दुसरा फॉलिंग स्वीप इथे झालाय. पहिल्या फॉलिंग स्वीपमध्ये डॉट बॉल आला, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर आली एक धाव. एकच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 13 तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करते. 2.1 मिलियन त्यांच्याकडे सबस्क्राईब आहेत. 20 लाख 20 लाख म्हटले तर भरपूर झाले सध्या टेनिस क्रिकेटमध्ये. स्वीट अँड स्विच शॉर्ट थर्ड मॅन वरून लॉंग स्टॉप कडे बॉल गेलाय, सीमा पार, 4 रन. सुंदर गाणे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाणे जिल्ह्यात. गोलंदाजाचा करतो कर्दनकाल पिंट्या जोशी, नवापाडाचा खेळाडू. त्याच्यासाठी ती लाईन लिहिली होती आणि त्याने ती कामगिरी ती दाखवली करून त्या लाईन प्रमाणे. बॉल सीमा पार, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, लगातार दुसरा चौकार.
2 ओव्हर 1 चेंडू बाकी 20 धावा आणि रन रेट प्रमाणे चांगला खेळ झालाय नौपाडा 40+चा. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 10 रन्स त्यांना कंप्लीट करायच्या होत्या. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय. इथे पंच चेक केला जाईल. बॅटर रिव्ह्यू पंच, बॅटिंग टीमने अंपायर्स रिव्ह्यू. क्या बात आहे. एक काहीतरी नवीन पाहायला मिळालं. पंचांना डाऊट वाटलं त्याने तो रिव्ह्यू घेतलाय. सातत्याने व्हाईट बॉलचा रिव्ह्यू फलंदाज घेतात, परंतु मी पहिल्यांदा एका पंचांना पाहतोय. खूप महत्त्वाचं आहे की हा व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेणं. एक एक धावाला किंमत असते क्रिकेटमध्ये. एका मताने एखादा उमेदवार जेव्हा पडतो त्यालाही माहिती आहे एका मताचा किंमत. एका मार्क्सने एखादा विद्यार्थी नापास होतो त्यालाही माहिती आहे एका मार्क्सचं किंमत काय असतं, कारण त्यांचं संपूर्ण वर्ष फुकट जातो. एखादा उमेदवार 5 वर्ष वाट पाहतो आणि एखादा संघ सातत्याने आपण रडताना पाहतो. रतनभाऊ चषकामध्ये भाल विरुद्ध एक सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये भाल संघ काल एका धावेने पराभूत झाला सोनारपाडा या संघाविरोधात. आणि विचार करा, रतनभाऊ चषकामध्ये जेव्हा एखादा संघ 1 धावेने पराभूत होतो त्यांना काय दुःख होत असेल. व्हाईट बॉल 21 धावा व्हाईट बॉलच्या बरोबरीने शेवटचा बॉल असेल, त्यामुळे एका धावेला किंमत आहे टेनिस बॉलमध्ये. परंतु सध्या टेनिस क्रिकेटमध्ये जो संघ टॉस जिंकतो त्या संघाला एक बेनिफिट असतो. त्यांनी जर बॅटिंग घेतली तर टॉसवर मॅच नसेल तर कंपल्सरी चेसिंग असते. आणि कंपल्सरी चेसिंगमध्ये सातत्याने जे संघ 1 धावेने पराभूत होतात त्यांना एका धावेची किंमत माहिती असते की 1 धाव किती चांगली आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या वेळी कंपल्सरी चेसिंग असेल तर तुम्ही पहिली फलंदाजी घ्या की 1 धाव तुमच्यासाठी थोडी जास्त मिळेल. शेवटचा बॉल 22 धावा झाल्यात, माफ करा. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न तिसऱ्यांदा 3 वेळा फॉलिंग स्वीप अनसक्सेसफुल ठरलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. लेग बाईसमध्ये सिंगल आणि इथे टीम नौपाडा 40+ धावसंख्या 1च्या बरोबरीने 23. आता येणारे चेंडू असतील 18 आणि मॅच जिंकण्यासाठी धावा इथे मात्र करायच्यात आपण पाहिल्या 27. 3 ओव्हर 27. गट समालोचक असोसिएशन त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करतो. अनेक स्पर्धेमध्ये संदीप पाटील सर असतील, रोहित गायकर सर यांचा आवाज आपण ऐकलाय. त्यांचाही बिझी शेड्यूल आहे आणि पंचाचा देखील भरपूर बिझी शेड्यूल आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आता स्पर्धांचा ओघ तुम्ही सातत्याने पाहताय आणि नाईट स्पर्धा प्रचंड पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हे खेळाडू रात्रंदिवस खेळतात. डोल्यावरती झोप असते, ती झोप मोडून आपल्या लहानपणीचा प्रेम अर्थात लहानपणीचा आवडलेला टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी हे खेळाडू सातत्याने पुढे येत असतात. 3 ओव्हरमध्ये 27 करायचे आहेत कंपल्सरी चेसिंग. बिनबाद 23 धावा. नवापाडा 40+ जो कल्याण डोंबिवलीचा संघ आहे. आणि मग उल्लेख केला की गोलंदाजाचा करतो कर्दनकाल, तो म्हणजे पिंट्या जोशी नवापाडा. त्याची बॅटिंग पाहण्यासाठी सध्या प्रेक्षक यूट्यूबवरती जोडले गेलेत. गोलंदाजीला आलाय बायकरमॅन मोहसिन शेख. 40+ मध्ये नेहमी त्याने धमाका केलाय. पहिल्या बॉलला सन्मान दिला. पहिल्या बॉलचा अभ्यास हे खूप महत्त्वाचं असतं. एखादा मोठा फलंदाज तुम्हाला बनायचा असेल, नामांकित खेळ करायचा असेल तर तुमच्याकडे टेम्परामेंट हवा आहे. क्रिकेटचा शेवटचा अक्षर आहे टी. टी म्हणजे टेम्परामेंट, संयम. तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही जगामध्ये कितीही अशक्य काम त्याला शक्य करून दाखवू शकता. सध्या छावा चित्रपट चर्चेमध्ये राहिला, त्याचाही मी उल्लेख करेन. छावा चित्रपटचे निर्माते कोण होते, त्यांचा प्रवास कसा होता हे महत्त्वाचं असतं. कारण छावा चित्रपट ज्या पद्धतीने बनवला गेलाय अप्रतिम आहे. एकदा नक्कीच पहा. पॉईंटकडे कट केला या बॉलला पिंट्याने आणि ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहे. डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड पॉईंटकडे खेळाडू होता, तिथे त्याने चेंडू फेकलाय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. मी आता उल्लेख केला की जगामध्ये काहीच अशक्य नाही. कारण की पॉपकॉर्न आणि वडापाव तसेच सफाई कर्मचारी असणारा एक व्यक्ती ज्याने छावा चित्रपट बनवला तो एक मराठी माणूस आहे, आदरणीय लक्ष्मणजी उतेकर. हा जो डायरेक्टर आहे त्याने छावा चित्रपट बनवला आणि पाहण्यासारखा आहे.
कारण आश्चर्यचकित करणारी गोष्ट. ऑन साईडला बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा. पहिला झेल ऋषिकेशने सोडला होता, यावेळी त्याचे प्रयत्न कमी पडले. त्याच्याकडे चेंडू दुसऱ्यांदा गेलाय. थोडा पुढे आला असता तर झेल मिळाला असता कदाचित, परंतु इथे घेतलेली एकूण धाव एकच्या बरोबरीने टीमची धावसंख्या आहे 26 धावा. सामना जिंकण्यासाठी 24 धावा अजूनही करायच्या आहेत. अटीतटीचा सामना बनू शकतो शेवटच्या बॉलपर्यंत. सुपला मारण्याचा प्रयत्न होता. टेनिसमध्ये अनेक फटके आपण सध्या पाहतोय. फॉलिंग स्वीप पाहतो, स्वीप शॉट, स्वीट अँड स्विच रिव्हर्स, हेलिकॉप्टर, सुपला, एका हाताने वन हँड सिक्सर तुम्ही किरण पवारचा पाहिला असेल. असे अनेक फटके आहेत टेनिस बॉलमध्ये. त्यापैकी सुपला मारण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल 24 करायचे आहेत. बॉल तयार. बॉल हवेत, मिस टायमिंग. ऑन साईडला मिड विकेट समोर डीप मध्ये आलाय. दुसऱ्यांदा झेल सुटला. आतापर्यंत 3 झेल सुटले असं म्हणू शकतो आपण. तिघांसाठी प्रयत्न थोडे अपुरे पडले, परंतु 40+ आहे आणि इथे चुका होणार. वाईट बॉल येणार, नो बॉल येणार, काही झेल सुटणार. 40+ आहे क्रिकेट आहे. एकेकाली प्रश्न पडला की हे खेळाडू रिटायर झाल्यानंतर काय करतील, असा प्रश्न होता. तर हे रिटायर झाल्यानंतर पुन्हा जन्म घेतील. ज्याप्रमाणे करण अर्जुनने जन्म घेतला होता त्याप्रमाणे या खेळाडूने जन्म घेतला आणि हे खेळाडू देखील चमकले. आज या खेळाडूंना रायगड प्रीमियर लीग 40+, पनवेल प्रीमियर लीग 40+ मध्ये बाईक सारखे अनेक मोठमोठे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि आता 40+चाही चांगले दिवस आलेत. शेवटचा एक बॉल मोसिम. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. अंतिम बॉल डॉट येतो. मोसिम शेखने 5 धावा 3 डॉट बॉल टाकले. खूप चांगली बॉलिंग. मात्र झेल पकडला असता तर सोने पे सुहागा, परंतु धावा झाल्यात. नवापाडा 40+, 28. आता येणारे 12 बॉल आणि करायचे आहेत 22 धावा. 11.00 ची सरासरी. कमॉन डीजे. बावीस धावा करायच्यात. 11.00 ची सरासरी जिंकण्यासाठी. आज 19 फेब्रुवारी ICC चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. पहिला सामना सुरू झालाय. 15 दिवसांचा जो कार्यकाल आहे त्यामध्ये भारतीय संघासाठी एक चांगली संधी असेल, कारण भारत ज्या पोलमध्ये आहे तो पोल भरपूर सोपा आहे भारतासाठी. भारतासोबत न्यूझीलंड आहे, बांगलादेश आणि मला वाटतं पाकिस्तान आहे. म्हणजे पाकिस्तान भारतासोबत कधीच जिंकला नाही, न्यूझीलंड कधी जिंकू शकत नाही आणि बांगलादेश विचारही करू शकत नाही. त्यामुळे भारतीय संघ फायनलमध्ये 100% जाणार ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. त्यामुळे भारताला फायनलला कोण मिळणार, साऊथ आफ्रिका की ऑस्ट्रेलिया, हा एक प्रश्न असेल. 12 चेंडूमध्ये 22 धावा करायचे. बॉलिंगसाठी आता आलाय अशफाक. थोडं स्पीडअप करायचं आहे कारण की फक्त 25 मिनिटं आहेत. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती दांडी गुल असं म्हणूया. आणि यावेळी मात्र स्टंप चमकत असताना फलंदाज OUT फलंदाज बाद. अशरफजी पटेल सर ओवे यांचं देखील येथे शुभागमन झालं आहे. तेही खूप चांगलं समालोचन करत असतात, परंतु यष्टांच्या मागे परेशभाई पाटील यांना आपण पाहिलं. क्या बात आहे. भाईंची विकेट किपिंग सध्या पाहायला मिळते. 4070 यांचा लकी नंबर आहे आणि जबरदस्त. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. येणारे 11 बॉल आणि 22 धावा करायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. संघर्षामध्ये माणूस घडतो. अशा स्थितीमध्ये जो फलंदाज उतरतो तो स्वतःचं नाव कमवू शकतो. फक्त या स्थितीमध्ये तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करा, तेव्हा बॅटिंग करा. सामना वन साइड असतो तेव्हा खेळू नका. जेव्हा सामना दोन्ही बाजूनी असतो तेव्हा तुमची चमक आणि तुमची धमक दाखवा. सामना व काबीज करा, कब्जा घ्या आणि त्यानंतर तुमचं नाव
त्या टेनिस बॉलमध्ये आपोआप होणार. विराट कोहली हा फलंदाज नेहमी कठीण स्थितीमध्ये खेळलाय. ज्यावेळी 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज होती 2022 वर्ल्ड कपमध्ये, तेव्हा विराट कोहलीने पाकिस्तान संघाला नमवलं होतं 11 बॉल 22. हे खूप महत्त्वाचं असतो. केतन मात्रेला तुम्ही पाहिलं असेल, भावेश पवारला तुम्ही पाहिलं. हे खेळाडू नेहमी एंड ऑफ द मोमेंटला चांगली बॅटिंग करतात. त्यामुळे जेव्हा संकटाचा काळ असतो तेव्हा चांगली बॅटिंग करा, तेव्हा स्वतःला सिद्ध करा. तुमचं नाव आपोआप या जगामध्ये होणार. धावफलकावरती 1 रन, 1च्या बरोबरीने आता जिंकण्यासाठी 21 धावा पाहिजे 10 बॉलमध्ये. पिंट्या जोशी बाद झाला, अजय जाधव आलाय. जाधव बंधू सध्या उमेश आहे स्ट्राईकला, तोही देखील जाधव. सुपला, त्याला गरज नव्हती मारण्याची. क्या बात आहे चोरमेकर, ज्ञानेश्वर चोरमेकर, प्रदीप चोरमेकर. जबरदस्त झेल त्याने पकडला. विकेटच्या मागे ज्याप्रमाणे सशासारखा तो धावत आला, बॉलवरती थांबला आणि बघा क्या बात आहे. स्कोरर सोनीला थोडा टेन्शन आलाय की कंचन पालकर जर आला नाही तर त्याला रात्रभर स्कोरिंग करावी लागेल. हे सोनीने कधीच केली नाही. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 21 धावा पाहिजेत. जबरदस्त झेल प्रदीप चोरमेकरने पकडलाय. मला वाटतं दीपक कंपनीमध्ये त्याने दांडी मारली आहे. सुट्टी आहे वाटतं, पशीप होती आणि तो इथे आलाय. क्या बात आहे. मी हाफडे आलोय प्रदीप. 9 चेंडूमध्ये 21 धावा पाहिजेत. मॅच अटीतटीची, सामना अटीतटीचा आणि प्रेक्षकांना असेच सामने पाहायला आवडतात. फलंदाजीला आता 4थ्या क्रमांकावरती आलाय बाला बोराडे. बाला का बोल बाला होणार का पाहूया या मॅचमध्ये. 9 बॉल 21. फ्रंटमधून येऊन ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, परंतु ओव्हर पिच बॉल पडला, आउट स्विंगर बॉल घडला आणि ते डॉट बॉल 0. 8 बॉल 21 धावा पाहिजेत. 4 बॉलमध्ये या गोलंदाजाने 1च धाव 2 विकेट. अशफाक टर्निंग पॉइंट गोलंदाजी. सामन्यामध्ये मज्जा आता येते, एन्जॉयमेंट. ऑन साईडला बॅटच्या समोर लागलाय, मोसिम आहे, झेल बाद पकडलाय, झेल संपलाय बालाचा खेळ. 5 बॉल 3 विकेट 1 धाव. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे या गोलंदाजसाठी ज्याने कठीण परिस्थितीमध्ये सामन्यामध्ये बाजी मारली. अशफाक हे नाव त्याचं, या नावावरती गर्दी होऊ शकतो. जबरदस्त गोलंदाजी. आल्या होऊन जाऊन दे वांजेकर. 5 बॉल 3 विकेट 1 धाव. काय जबरदस्त गोलंदाजी केली. पिंट्या जोशी बाद झाला आणि त्यानंतर सामन्यामध्ये पकड मजबूत केली ती म्हणजे श्रीमलंग वावंजे 40+ संघाने. 7 चेंडूमध्ये 21 धावा पाहिजेत. 7-21, 12-22, त्यानंतर 7-21. बघा सामना कुठे होता आणि कुठे गेला. एका फलंदाजच्या बाद झाल्यानंतर या सामन्याची परिस्थिती थोडी बदलताना आपण पाहिली. 5व्या क्रमांकावरती आलाय संदीप म्हात्रे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करू शकत नाही, परंतु काही घडू शकतं. बाकी तर वर्तवू शकत नाही. हा खेळ रंग बदलणारा आहे. पॉलिटिक्स रंग बदलतो, सरडा रंग बदलतो आणि हा खेळ देखील रंग सातत्याने बदलतो. बॅट कट शॉट फाईन लेगला गेलाय. प्रदीप आहे तिथे, रन कंप्लीट करताना दुसरीचा प्रयत्न आणि भाईकडून बॉल सुटलाय. 2 धावा कंप्लीट. स्ट्राईकला मोठा फलंदाज आता जाणार, त्यामुळे आशा आहे इथे 9 40+ला 2 धावा येतील. 7 बॉल 21 पाहिजे होत्या. आता येणारे 6 बॉल आणि आजची जी तारीख आहे 19 फेब्रुवारी, त्या 19 धावा 9 40+ संघाला करायचे. 6 बॉल 19. या मॅचसाठी लाईव्ह टेलिकास्टला स्कोअर अपडेट होत नाही, दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या मॅचला अपडेट होईल, परंतु आम्ही माहिती पोहोचवतो. 6 बॉलमध्ये 19 कंपल्सरी करायचे आहेत नवापाडा 40+ संघाला.
असं म्हणतात की कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आले. छावा चित्रपटाबद्दल मी उल्लेख केला, आवर्जून सर्वांनी पाहिलं पाहिजे. परंतु छावा चित्रपटाचे तिकीट थोडेसे कमी झाले तर बरं होतील, तेव्हा सर्व फॅमिलीसोबत बघू शकतील. कारण सध्या जो तिकीट पाहिला छावा चित्रपट 250 लोकल सिनेमाला सुरू होतो आणि 2000च्या वर आहे मला वाटतं. ओरेन मॉलला तुम्ही तिकीट टॅक्सवर घेतला तर तो 450-400च्या आसपास जातो. तुम्ही मिराज सिनेमाला गेला तर 350वर एक तिकीट जातो. त्यामुळे एका गरीबाला हा तिकीट कसा परवडणार? एखादा चित्रपट पाहण्यासाठी छावा चित्रपट प्रत्येकाला वाटतं पाहावा. त्यामुळे लोक आता वाट पाहतात की तो OTT प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलवरती कधी येणार. 6 चेंडूमध्ये 19 पाहिजेत जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये शेवटचा गोलंदाज दुसरा स्पेल करणार मोसिम, ज्याने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. तिसरा शतक त्याने फेकला. वाऊंजे संघ म्हटला तर परेशभाई पाटील यांची WPLची स्पर्धा आपल्याला सातत्यानं आठवण आहे. आणि त्यानंतर त्यांचे खंद समर्थक अजय, आमचे उत्कृष्ट समालोचक, तेही सामना पाहत आनंददादा वलपकर असतील, यांची देखील प्रचंड मेहनत असते. आणि हाजी बालाशेख यांची देखील मेहनत असते. सध्या 12वा खेळाडू आपण पाहतोय गणेश शेख, त्यांची देखील भूमिका महत्त्वाची. गणेश शेख आपले स्वागत. 6 बॉल आणि 19 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग 40+ संघ. मोसिम शेख आला गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज अजय जाधव. परफेक्ट यॉर्कर, पहिला बॉल, वेगावरती स्वार, रफ्तार का राजा, परंतु स्ट्राईक रोटेट केली नाही. मी आधी उल्लेख केला की हा मोठा फलंदाज आहे. जेव्हा स्ट्राईक रोटेट झाली त्यामुळे 6 बॉल तो स्वतः खेळणार. 5 बॉल 19 पाहिजेत. स्वतःवरती असलेला विश्वास आणि तो विश्वास असता अजय जाधवला साध्य करायचा आहे. आज अजयची अग्निपरीक्षा आहे, कारण त्याने स्ट्राईक रोटेट केली नाही. त्याला स्वतःवरती विश्वास आहे आणि एवढ्या वर्षी त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. आज त्याला पुन्हा एकदा एक मोठा पराक्रम करायचा आहे, संघर्ष करायचा आहे. पाहूया त्याचा संघर्ष. कमी गतीने टाकलेला शॉर्ट बॉल हुक केला बॅटरने. ऑन साईडला मिड विकेट डीपमध्ये बॉल गेलाय. तोवर घेतलेल्या 2 धावा. मोसिमची चालाकी बघा, त्याने पहिला बॉल वेगवान यॉर्कर केला. आत्ता बॉल त्याने कमी गतीने टाकला. त्याच्याकडे चांगला व्हेरिएशन आहे, म्हणून मी उल्लेख केला की हा बायकरमॅन खेळाडू. यावर्षी देखील त्याला बाईक मिळाली 40+ मध्ये. 4 बॉल जिंकण्यासाठी 17 धावा पाहिजेत. हा महत्त्वाचा चेंडू आहे. 40+ मध्ये जेव्हा तो ॲड नव्हता त्यावेळी चांगला खेळायचा. बिग हिट, एका बिग हिटची गरज. बिग शॉट, मॅक्झिमम, ह्यूज, ओव्हर द लॉंग ऑफ, षटकार. पटेल सर यांचा आवाज होता. गेंद काही कहा गई मुन्ना. 3 बॉल मध्ये 11 धावा पाहिजेत. एका मोठ्या षटकाराने वामजे संघावरती दबाव टाकलाय, प्रेशर टाकलाय. हेच तर क्रिकेट आहे. एका मोठ्या फटक्याची गरज होती. 3 बॉल मध्ये 11 धावा पाहिजेत. आणि अजय जाधवचा मी उल्लेख केला की अनेक मागील 25-20 वर्ष या खेळाडूने क्रिकेट केलंय, आपल्या गावासाठी दिलंय. आणि गावाची जर्सी जेव्हा एखादा खेळाडू परिधान करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये वेगळीच ऊर्जा संचारते. कारण ही जर्सी एवढ्या सोप्या पद्धतीने भेटत नाही. एका गावामध्ये 100 युवा खेळाडू असतात, सातत्याने संध्याकाळी सकाळी प्रॅक्टिस करतात, परंतु त्यामधून 12 खेळाडूंचा नंबर लागतो. तर ही जर्सी मिळणं एवढं सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये. त्यासाठी भरपूर मोठा संघर्ष असतो. आज या अंगावरती जर्सी आहे अजय जाधवच्या आणि त्याचा संघर्ष चांगला झालाय. 3 बॉलमध्ये 11. खेळाडू सध्या पाहणी करतोय तो फिल्डिंग पोझिशनचे. स्वतःवरती असलेला विश्वास त्याने दाखवला. त्याचा षटकार दमदार होता आणि मोसिमला त्याने चॅलेंज केलं. मिस टायमिंग राहिला बॉल. डीपमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहणारच. फंबल झाले खेळाडू. थ्रो येणार का? कंप्लीट केल्या 2 धावा. बॅकफुटला मागचा फलंदाज जात होता, परंतु पुढे गेला तो. आणि आता येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. हा बॉल महत्वाचा आहे, कारण एका चेंडूमध्ये 9 धावा बनत नाही. कंपल्सरी चेसिंग आहे. हा चेंडू 3 धावा तरी कंपल्सरी पाहिजेत. त्यानंतर 1 बॉल 6 धावा राहतील. पाहूया काय होणार मॅचमध्ये. एका बॉलमध्ये 1 धाव बनवणं कठीण असतं, परंतु 2 बॉलमध्ये 9 काढणं कधी कधी सोपं देखील असतं. अजय जाधव मोसिम शेखच्या विरोधात
पहिला सामना अटीतटीचा राहिलाय. tenniscricket.in वरती दोन्ही गावाचे प्रेक्षक सामना पाहत आहेत. रायगडचे प्रेक्षक पाहत आहेत, ठाण्याचे प्रेक्षक पाहत आहेत. दोन्ही गावच्या प्रेक्षकांचं स्वागत. महत्वाचा चेंडू 2 बॉल 9 इम्पॉर्टंट बॉल हवेमध्ये ऑन साइडला लॉंग ऑफ कडे. अटीतटीची मॅच. काय फटका आहे. स्टँड अप डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. अजय जाधव ठोकतो षटकार. राहिलाय त्यामुळे तो कसा हारणार. कधीच कारण सांगू नका, मला जमत नाही, जमणार नाही, जमणार नाही, होणार नाही. मी करून दाखवणार. नेहमी स्वतःला सांगा जगामध्ये सर्व काही शक्य आहे. कारण हॅलो. देणं बंद करा. यस. तर याचबरोबर आमचे जावई भूषण शेठ भोईर दहिसर यांचं इथे आगमन होतं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे मुन्ना आणि पप्या तसेच सोमनाथ या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आमचे मुरबीचे धर्माशेठ भोईर हे देखील इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. चांगदेव मडवी असतील, सुधाकर ठाकूर, मुरबीचे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 धावा तुम्हाला घ्यावेच लागतील. 2 धावेने चालणार नाही फलंदाज. अजय जाधवची बॅटिंग आवडली तर एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. 2 षटकार त्याने मारले आणि सामन्यामध्ये वापसी करून दाखवली. त्याच्यामध्ये असलेली पोटॅशियम क्षमता त्याने सिद्ध केली. मी उल्लेख केला की त्याच्या शरीरावरती असलेली जर्सी यासाठी त्याने सातत्याने संघर्ष केला. आज आपल्या गावासाठी तो खेळतोय आणि आपल्या गावाच्या नावासाठी त्याने मोठे फटके मारले. 1 बॉल 3 धावा. पहिला सामना अटीतटीचा जो प्रेक्षकांना प्रचंड आवडतो आणि पहिल्या सामन्यामध्ये आग लागली मी तर म्हणेन. गुलाबी थंडी क्रिकेट की नोकझोक, क्रिकेट की गरमागरमी, त्याच्यामध्ये गरम सामना. 1 बॉल 3 धावा. प्रेक्षक आवडली मॅच. टाळ्या होऊन जाऊन द्या पहिल्या मॅचसाठी. क्या बात आहे. 1 बॉल 3 वावंजे की नवापाडा अंतिम बॉल. हाफ हेलिकॉप्टर. 3 धावा धावायच्या आहेत कंपल्सरी. 1 धाव पूर्ण. 2चा प्रयत्न 2 पूर्ण. मोसीम चेंडू घेणार आणि 1 धावेची किंमत बघा. मी सुरुवातीला उल्लेख केला जेव्हा पंचांनी व्हाईट बॉलसाठी थर्ड अंपायर घेतला होता की 1 धावेची किंमत किती महत्वाची असते. तो रिव्ह्यू खूप महत्वाचा होता कारण तिथे जो व्हाईट बॉल मिळाला आणि त्यानंतर आली ही 1 धाव ती महत्वाची होती. 1 धावेने श्री मलंगा वावंजे 40+ संघ सामना जिंकलाय. अभिनंदन. आणि पुन्हा एकदा 1 धावेची किंमत आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. हेच तर गणित असतं कंपल्सरी चेसिंगमध्ये. जेव्हा एखादा संघ पहिली बॅटिंग घेतो त्या संघाला प्लस पॉईंट असतो आणि तो प्लस पॉईंट वावंजे 40+ संघाला मिळालाय. डीजे पारू.